सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ओव्याबद्दल. ओवा जसा किचनमध्ये महत्त्वपूर्ण आहे, किचनमध्ये पदार्थांना छान स्वाद यावा म्हणून जसा ओवा उपयोगी असतो, तसंच आयुर्वेदामध्ये औषधी गुणधर्म असलेला ओवा खूप महत्त्वाचा मानला जातो. ओवा कुठल्या कुठल्या आजारांमध्ये आपल्याला मदत करतो, तर पहिलं म्हणजे अपचन, गॅसेस या त्रासांवर ओवा खूप गुणकारी समजला जातो. एखादी वेळी जर तुम्ही जास्त प्रमाणापेक्षा जास्त जेवण केलं असेल, एखादा अपथ्यकारक पदार्थ खाल्ला असेल आणि त्यामुळे अन्नाचं पचन होत नाहीये, पोट जड वाटते, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यावेळी तुम्ही मुखवासासोबत जर ओवा खाल्लात किंवा अर्धा चमचा ओवा असाच जरी खाल्लात, तरी देखील तुम्हाला ते अन्न पचायला मदत होणार आहे, अन्न पुढे सरकायला मदत होणार आहे. गॅसेसचा त्रास होत असेल तरी देखील तुम्हाला हा ओवा मदत करणार आहे. करपट ढेकर, मळमळ यासारखा त्रासावर देखील ओवा गुणकारी समजला जातो. सैंधव मिठासोबत जर तुम्ही ओवा अर्धा चमचा खाल्लात, तर तुम्हाला त्याचे खूप छान फायदे मिळणार आहेत. पूड करून खाल्ली किंवा अगदी तसाच ओवा सैंधव मिठासोबत अर्धा अर्धा चमचा सैंधव मीठ, अर्धा चमचा ओवा खाल्लं तरी देखील तुम्हाला खूप फरक वाटणार आहे. अपचन, पित्त, गॅसेस, करपट ढेकर, बद्धकोष्ठता या त्रासांपासून तुम्हाला मुक्तता मिळण्यासाठी ओव्याचा छान उपयोग होणार आहे. ओवा हा उष्ण गुणधर्माचा आहे, त्यामुळे एखाद्याला जर आधीच जास्त उष्णता असेल तर त्याने ताकासोबत देखील ओवा घेऊ शकता. ओव्याची पूड करून जर ती ताकात मिक्स करून प्यायली तर पचनासाठी त्याचे खूप फायदे होतात. त्यामुळे ताकासोबत जर ओवा घेतला तर तो बाधत नाही. त्यामुळे ताकामध्ये ओव्याची पूड टाकून घेतली तर अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेस, करपट ढेकर यासारखे त्रास कमी होतात. यानंतर जर तुम्हाला सर्दी, खोकला, कफ, सध्याच्या पावसाळी वातावरणात सर्दी, खोकला, कफ हा त्रास सगळ्यांना होताना दिसतोय, तर या त्रासावर ओवा खूप गुणकारी आहे. लहान बाळांना कापडात ओवा बांधला आणि त्याची पुरचुंडी करून जर ती तव्यावर शेकवली, तव्यावर थोडीशी गरम केली आणि सोसेल अशी जर हळूहळू आपण लहान बाळांना कपाळावर, नाकावर ठेवली, तर जे चोंदलेलं नाक आहे ते मोकळं व्हायला मदत होणार आहे आणि सर्दी कमी व्हायला मदत होणार आहे. कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर ते कमी व्हायला मदत होणार आहे. एखाद्या मऊ सुती कापडाच्या पुरचुंडीमध्ये ओवा बांधायचा आहे आणि ती पुरचुंडी कोमट करून, फार गरम करायची नाहीये, सोसेल अशी कोमट करून ती पुरचुंडी तुम्ही बाळाच्या छातीवर, नाकावर, डोक्यावर ठेवली तर सर्दीपासून, खोकल्यापासून, कफापासून आराम मिळणार आहे. मोठ्या माणसांनी देखील अशा या पुरचुंडीचा वास घेतला तर त्या वासाने, त्या वाफेने त्यांची सर्दी, इन्फेक्शन कमी व्हायला मदत होणार आहे. छातीमध्ये कफ असेल तर छातीवर अशी कापडाची पुरचुंडी ठेवल्याने देखील फायदा मिळतो. त्यामुळे सर्दी, खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी हा ओवा खूप इफेक्टिव्ह आहे. जर तुमचं डोकं दुखत असेल, मायग्रेनचा त्रास असेल, तर मायग्रेनवर देखील ओवा खूप प्रभावी आहे. अशाच प्रकारे कापडाच्या पुरचुंडीत ओवा बांधला आणि डोक्यावर ठेवला तर तुम्हाला मायग्रेनच्या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होणार आहे. जर तुमचा दात दुखत असेल तर दातावर सुद्धा जर तुम्ही ओव्याचं तेल सोडलत किंवा ओव्याच्या तेलाने जर पाण्यात मिक्स करून गुळण्या केलात तरी देखील तुम्हाला फायदा मिळणार आहे. कानासाठी सुद्धा ओवा खूप फायदेशीर आहे. कान दुखत असेल तर तुम्ही ओव्याचं तेल कानात सोडल्याने तुम्हाला कानदुखीपासून आराम मिळणार आहे. तसेच दात स्वच्छ करण्यासाठी हिरड्यांचा काही त्रास असेल तर हिरड्यांना जर तुम्ही ओव्याच्या पावडरने मसाज केली तर तुमचा हिरड्यांचा दुखण्याचा त्रास किंवा हिरड्यांना काही इन्फेक्शन असेल तर ते देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तुम्हाला जर सांधेदुखीचा त्रास असेल तर ज्या ठिकाणी सांधे दुखतात त्या ठिकाणी जर तुम्ही ओव्याच्या तेलाने मसाज केली किंवा ओव्याची जर वाफ घेतली तरी देखील तुम्हाला त्या सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी मदत होणार आहे. तव्यावर कापडाच्या पुरचुंडीत ओवा गरम केला आणि जो सांधा दुखतोय त्याच्यावर ती कापडाची पुरचुंडी ठेवली तर तुम्हाला सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे संधिवातावर देखील ओवा खूप गुणकारी आहे. तर असा हा ओवा, सगळ्या आजारांपासून मुक्तता देणारा ओवा आपल्या स्वयंपाकघरात नेहमी असावा आणि त्याचा औषध म्हणून वापर देखील केला जावा. स्वयंपाकात, भाजीत, फोडणीत ओव्याचा वापर अवश्य करा. औषधी गुणधर्म असलेला हा ओवा नक्कीच तुमच्या शरीराला फायदेशीर ठरणार आहे.
असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते। असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।